आधीची जी SIT होती त्याच्यात सगळेच्या सगळे पोलीस अधिकारी हे बीडमधले होते आणि अशा लोकांकडे ही चौकशी देणं मुळात अतिशय चुकीचं होतं, कारण सगळे बीडचे पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे होते. त्याचे काही फोटोज देखील आम्ही जेव्हा ट्विट केले की इतके जर त्यांचं सख्य असेल पोलीस अधिकाऱ्यांचं, ही काय चौकशी करणार आहेत हे. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती तेव्हा माझ्या 10 मागण्यांपैकी प्रामुख्याने जी मागणी होती ती हीच होती की एंटायर SIT शुड बी डिसबँडेड असं मी मुख्यमंत्र्यांना लिहिलं होतं आणि जिल्ह्याबाहेरच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांना त्या SIT मध्ये घेण्यात यावं अशी मी विनंती केली होती. कारण चौकशी जर योग्य झाली नाही, पुरावे जर योग्य ते मिळाले नाहीत, तर चौकशीलाच काही अर्थ राहणार नाही आणि ती कोर्टात फार काळ टिकू शकणार नाही. म्हणूनच माझं म्हणणं होतं, खरं तर ही तात्काळ व्हायला पाहिजे होती, पण 9 डिसेंबरपासनं ती SIT ची स्थापना व्हायलाच इतका काळ गेला, इतके दिवस गेले. जवळजवळ 25 दिवसांनी जर SIT बनली आणि ती पण तिथल्या अधिकाऱ्यांची, तर पुरावे नष्ट होतील ही भीती जी माझ्या मनात आहे ती सगळ्यांच्याच मनात आहे. पुरावे मोठ्या प्रमाणावर नष्ट केले जातील, विटनेसेसना पण धमकावलं जाईल, अमुक होईल आणि जो तपास खरा व्हायचा असेल ना, तो खरा तपास बाहेर येणार नाही. कारण आत्ताच्या घटनेला हे जे 2 गुन्हे वेगळे दाखवलेत, एक गुन्हा असा दाखवलाय की तो संतोष देशमुख यांच्या हत्येचा होता आणि दुसरा जो वेगळा केला गेलाय तो वेगळा गुन्हा नाहीच आहे. तो खंडणी मागितली गेली आणि अगदी मे महिन्यापासून मागितली गेली. शिंदेकडनं ते जे सुनील शिंदे नावाचे अवाधाचे अधिकारी आहेत त्यांनी तेव्हापासून सांगितलंय की एकदा नाही अनेक वेळा मला धमक्या आल्या, जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यांचं अपहरण देखील करण्यात आलं. असा FIR त्यांनी मे महिन्यात केला होता. तर खरे हे सगळे जे आरोप आहेत, हे मोक्का जे लागायला पाहिजे होतं ते मे महिन्यात लागलं असतं तर संतोष देशमुख आज जिवंत असते आणि या सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला असता. पण आत्ताच्या घटनेला जसं मी म्हटलं की माझ्याकडे काल एक अत्यंत मोठा पुरावा देखील आला होता आणि जो मी मुख्यमंत्र्यांना आणि SPंना पाठवलाय आणि त्याच्यावर ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. पण पुरावेच जर नष्ट झाले, केस पोलीस ठाण्यात 6 तारखेला काय झालं होतं, CCTV फुटेज त्याचं ताबडतोब सीज करण्यात यावं, असे मी काही मागण्या केल्यात आणि त्याच्या मागे अतिशय गंभीर स्वरूपाची काही गोष्टी आहेत जे मी मुख्यमंत्र्यांना आणि SPंना कळवल्या आहेत. तर या सगळ्या गोष्टी तात्काळ झाल्या पाहिजेत, नाहीतर या सगळ्या प्रकरणाची ही 2 प्रकरणं वेगवेगळी नाही आहे. खंडणी आणि हत्या वेगळे नाही, एकच प्रकरण आहे, हे त्यातनं बाहेर निघेल. मला आताच्या घटनेला कुठल्याही प्रकारचा तपास सिरियसली होतोय असं वाटलं नाही. कारण पहिल्याच दिवशी जेव्हा स्कॉर्पिओ गाडी मिळाली होती त्याच्यात 2 मोबाईल मिळाले होते, पण डेटा रिकव्हरी मात्र झाली नव्हती. हे ऐकून अक्षरशः धक्काच बसला होता. हा डेटा 28-29 तारखेला CID पथकाकडनं जो जेव्हा रिकव्हर केला गेला, मग 9 तारखेपासून 29 तारखेपर्यंत 21 दिवस हे पोलीस डिपार्टमेंट काय करत होतं. अतिशय गंभीर मुद्दे आहेत हे आणि मला असं वाटतं त्या प्रत्येक पोलीस अधिकारी ज्यांनी दिरंगाई केली आहे त्याला सुद्धा आज अक्युज्ड म्हणून घेतलं गेलं पाहिजे, आरोपी म्हणून घेतलं गेलं पाहिजे, तरच अद्दल घडेल आणि यापुढे अशी प्रकरणं कधी होणार नाही. अतिशय दुर्दैवी आहे हे, अतिशय दुर्दैवी. कारण आज जर आपण बघितलं जितकी आंदोलनं झाली, जन आक्रोश मोर्चे झाले, अतिशय शिस्तीत झाले, कुठेही कायद्याचा भंग करण्यात आला नाही. तर असं असताना आज त्यांनी अचानकपणे जिल्हा बंदी करणं आणि पूर्ण यंत्रणा तिथे लावून ती पूर्ण दबाव जो बनवण्याचा प्रयत्न केलाय, ही लोकशाही नाही. आज जर एका माणसाचा खून झाला आणि त्याच्यावर चौकशी होताना दिसत नाही, न्याय मिळताना दिसत नाही, तर त्याच्या परिवाराने करायचं काय? त्यांनी आंदोलनं जर लोकशाही पद्धतीने शांतपूर्ण केली तरी सुद्धा जर प्रॉब्लेम असले आज शासनाला, तर अतिशय दुर्दैवी म्हणायला पाहिजे, दुसरा तिसरा शब्दच येत नाही. आताच्या घटनेला त्याच्यात कोण अधिकारी आहेत, कुठले अधिकारी आहेत, किती चांगले आहेत, वाईट आहेत, त्याच्यात पूर्णपणे आता माहिती कळलेली नाही आहे. पण ते सगळं संशोधन चालू आहे. पण काही काळात मला मी आता धनंजय देशमुखांशी बोलून पण घेणार आहे आणि त्यांचा काय आक्षेप आहे ते देखील समजून घेणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.